महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. माननीय फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय काय आहे आपण बघूया. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला, राज्य कर्मचाऱ्यांना किती महिन्याचा महागाई भत्ता फरक मिळणार आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने याविषयी काय निर्णय घेतला आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. खरे तर मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेण्यात आला. आता या निर्णयानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढलेला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र या वाढीनंतर हा भत्ता 55% पोहोचलेला आहे. आता दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे. आता राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली. आता दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता केंद्र राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना आधी 53% इतका महागाई भत्ता होता. आता यामध्ये 2% वाढ करण्यात आलेली आहे. यानुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका करण्यात आला असून याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आता 15 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका झाला असून आता ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेली आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम वर्ग होईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. आता या महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि 4 महिन्याच्या महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या हातात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ